प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम शाळेचा शोध घेत असतात आणि म्हणूनच संजीवनचे माजी विद्यार्थी आपल्या मुलांसाठी सुद्धा संजीवनचीच निवड करतात. 100 एकर परिसरात विस्तारलेले, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील 25 वर्षांचा यशस्वी अनुभव असलेले देशातील अग्रगण्य निवासी ज्ञान संकुल संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा. फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं. नमस्कार, मी संजय. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये स्वागत करतो. आज आपल्याकडे नवीन उद्योजकामध्ये ज्या काही गोष्टी अडचणीमध्ये येतात, तर अशा अडचणींना पार करण्यासाठी आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये असे काही उद्योजक आहेत की उद्योग आपण जे आयकॉन्स होऊन गेले. तर अशामध्येच एक यशस्वी उद्योजक म्हणून आपल्या कोल्हापूरचे श्रीमान बाबाभाई वसा आपल्या स्टुडिओमध्ये आता आलेत. सर नमस्कार. नमस्कार. तर आपल्या स्टुडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. तर मला थोडंसं तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल आणि तुमच्या इंजिनिअरिंग बद्दल, तुमच्या टेक्नॉलॉजी बद्दल आणि येणाऱ्या नवीन लोकांना तुम्ही काय मेसेज देऊ शकतात त्या अशा सगळ्यासाठी चर्चासत्रासाठी आपण इथे आलात. तर मी पुन्हा एकदा मी इथे स्वागत करतो. तर मला थोडंसं जाणून घ्यायचं होतं की तुमचा जीवन प्रवास कसा सुरुवात झाला आणि तुम्ही इकडे इंजिनिअरिंगकडे कसे वळलात, किंवा कशा पद्धतीने तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, काय वगैरे थोडंसं आम्हाला आमच्या लोकांना जर सांगितलं तर ते बरं होईल. तर माझे वडील मुंबईत गुळाचा व्यवसाय करत होते आणि त्यांना त्यावेळेस डायबिटीस मधुमेह, आणि आज आपल्याला डायबिटीसचं काही विशेष वाटत नाही. खरं 1930-40 साली डायबिटीस म्हणजे कॅन्सर इतका, टीबी इतका भयानक रोग आहे असं सगळ्यांचं मत होतं. तर आमच्या वडिलांच्या डॉक्टरने त्यांना सांगितलं की आता हे मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात राहण्यापेक्षा तुम्ही कुठंतरी असं सेंटर बघा की जे पीसफुल असेल, शांत असेल, वातावरण चांगलं असेल, हवा पाणी चांगलं असेल. तर माझे वडील मुंबईतही गुळाचाच व्यवसाय करतात आणि तिथे कोल्हापूरला वर्षभर यायची, कारण कोल्हापूर त्यावेळेस गुळाची बाजारपेठ फार मोठी. तर त्यांचा ऑब्वियस चॉईस होता की आपण कोल्हापूरला स्थावर व्हावं. तेव्हा ही कोल्हापूर हे बाजारपेठ गुळाचं महाराष्ट्रामध्ये मुख्य बाजारपेठ हे कोल्हापूरच होतं. त्यावेळेस तर कोल्हापूरच बाजारपेठ होतं. आणखी सगळ्या देशात आणि परदेशात कोल्हापुरी गुळ म्हणूनच प्रसिद्ध होतं. कोल्हापूर गुळ हे केव्हापासून उत्पादित होतं? कोल्हापुरातलं गुळातलं उत्पादन मला वाटतं 1910-15 पासून होत असं. म्हणजे शाहू महाराजांच्या काळापासूनच कोल्हापूरमध्ये गुळाचं उत्पादन सुरुवात झालं. आणि त्यात शाहू महाराजांचं फार मोठं योगदान. पूर्वी 1905, 10 किंवा 15, 20 पर्यंत गुळाचं उत्पादन होत होतं. खरं त्यावेळेस पाण्याची अशोक सोय होती, जे नदीकाठी होते तिथं तेवढं हे होतं. राधानगरी धरण झाल्यानंतर ते सगळ्या जिल्ह्यात हळूहळू उत्पादन वाढलं. आणखी पाण्याची गॅरंटी जी पाहिजे ते 12 महिने धरणाच्या निर्मितीमुळे पाणी मिळतं. त्यामुळे कोल्हापुरात गुळाचं उत्पादन त्यानंतर फार वाढलं. कोल्हापूरचं गुळ हे मुंबई बाजारपेठेच होतं एक्सपोर्ट करण्यासाठी की कोल्हापुरातून एक्सपोर्ट होतं? नाही, त्यावेळेस मेन मार्केट्स होते म्हणजे पुणे, मुंबई, नंतर गुजरातमध्ये अहमदाबाद किंवा राजकोट असे. तर इथून माल इथं 2 प्रकारचे व्यापारी होते. एक जे शेतकरी गुळ आणतात ते दुकानदार त्यांचा गुळ विकून देतात, त्यांना आडत दुकानदार. आणखी जे गुळ इथून खरेदी करून पुण्याला, मुंबईला, अहमदाबादला, राजकोटला किंवा बडोद्याला पाठवायचे त्यांना खरेदीदार म्हणायचे. आडत दुकानदार
ते कमिशन बेसिसवर शेतकऱ्यांचा गुण विकून देणार अच्छा. आणि खरेदीदार हे आडत दुकानदारांच्याकडून गुळ खरेदी करणार, पुणे आणि मुंबईला पाठवायचे. पुण्याला पाठवायचे. आणि यात सौदा पद्धत असायची. म्हणजे पूर्वी ते असं ते धोत्राच्या हाताखाली पदराखाली दर ठरवायचे. आणि नंतर जसं शाहू महाराज आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे शेतकऱ्यांना काय किंमत मिळते ही कळायला पाहिजे. म्हणजे तेव्हाही शाहू महाराजांनी ट्रान्सपरन्सी ठेवली होती. त्यांनी गुळाचे सौदे सुरू केले आणि मग गुळाचा लिलाव व्हायचा. त्यात आमच्यासारखे खरेदीदार असणार, ते लिलाव बोली बोलणार. मग तुम्ही आडतदार होतात की तुम्ही खरेदीदार होतात? आम्ही खरेदीदार. अच्छा, म्हणजे तुम्ही कोल्हापुरातून माल घ्यायचा आणि पुणे आणि मुंबईला तुम्ही पाठवायचा. कारण आमचे व्यापारी संबंध या सगळ्या ठिकाणी होते. तर खरेदीदाराचं काम गुळ खरेदी करायचं, म्हणजे जे गिरायकाच्या चॉईसचा गुळ असेल तो घ्यायचा, आणखीन त्यांना पाठवायचा, ते आम्हाला कमिशन देणार. तर आम्ही असं म्हटलं तर कमिशन एजंट. अच्छा. आणखीन ज्यावेळेस हे ट्रान्सपोर्टेशन कसं व्हायचं कोल्हापूर ते मुंबई? सगळं आधी तर ट्रकनं जायचं. आणखीन हे गुजरातमध्ये रत्नागिरीहून बोटीनं जात होता माल फार. अच्छा, म्हणजे इथून रत्नागिरीला माल जात होता, तिथून गुजरातला जातो. कारण आपल्याकडं फार लांब पल्ल्याला जाण्याची ट्रान्सपोर्टची तेवढी सोय नव्हती. अच्छा, तसे रस्ते सुद्धा त्यावेळेला नव्हते. तर हे आमचा असं गुळाचा व्यवसाय चालू होता. आमचं जॉईंट फॅमिली, आम्ही 6 भाऊ होतो. म्हणजे तुम्ही सख्खे 6 भाऊ की तुमचे वडील? सख्खे 6. अच्छा. तर माझे थोरले 2 भाऊ बिझनेस मध्ये आले. नंतर जे एक भाऊ होते त्यांच्यासाठी आम्ही जयसिंगपूरला असंच दुकान केलं होतं. पण जयसिंगपूर हे तंबाखूचा व्यापार करत होते ना? तंबाखू आणि मग गुळाचं विचार. अच्छा. जसं पाण्याची सोय होत गेली तसं गुळाचं उत्पादन. मग तुम्ही कधी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला? मी अजून शिक्षण घेत होतो. अच्छा. तुमचं शिक्षण कुठेपर्यंत झालं? माझं शिक्षण BA झालं. BA पर्यंत. अच्छा. मी आर्ट्समध्ये इकॉनॉमिक्स आणि सोशलॉजी या 2 विषयात. कोणत्या विद्यापीठामध्ये? शिवाजी युनिव्हर्सिटी. त्यावेळेस पुन्हा युनिव्हर्सिटी होती, अजून शिवाजी युनिव्हर्सिटी सुरू व्हायची. आणि माझं शिक्षण झालं इथं राजाराम कॉलेज. राजाराम कॉलेज. तर ते माझं इंटर झाल्यानंतर, इंटर म्हणजे आता आपण, मग तुम्ही 6 पैकी कितवे नंबरचे? माझा नंबर 5वा. ओके. मग वेकेशन, मे महिन्याच्या वेकेशन मध्ये माझा एक मित्र उद्याननगरमध्ये त्याचं वर्कशॉप. अच्छा. त्याचे 2 लेच होते आणि ते जॉबवर करतात. अच्छा. तर मग तेव्हाही आपल्या कोल्हापूर उद्यमनगरमध्ये हे उद्योग किंवा प्रोडक्शन हे चालायचंच? चालायचं. फार चांगल्या प्रकारे सुरू झालं. आणखीन एक ह्याच्याशी रिलेटेड मला असं विचारायचं आहे की कोल्हापूरमध्ये उद्योग सुरू होण्याचं कारण काय आणि कोल्हापुरामध्ये मेकॅनिकल इंडस्ट्री काय होते असेल? हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि यालाही परत श्रेय शाहू महाराजांनाच जात आहे. हे एक वेळा इथं पाण्याची उपलब्धता आणि अशोट झाल्यानंतर आपले शेतकरी लोक इंजिन घेत आणि त्यावेळी सगळे इम्पोर्टेड इंजिन्सच वापरतात. ते इंग्लंडहून येतात, जर्मनीहून, म्हणजे जो नदीतून पाण्याचा जो उपसा केला जायचा त्यावेळेला कोणतं फ्युएल डिझेल होतं की केरोसिन रॉकेल होतं? त्यावेळेस हे डिझेल आणि केरोसिनच्या बदलात एक प्रकार आहे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल. ओके. तर हे सगळे स्लो स्पीड इंजिन्स, म्हणजे फार कमी स्पीडनं फिरायचे. त्यामुळे त्या इंजिनचं वजनही फार असायचं. आणि ते सुरुवातीला 5 हॉर्स पॉवरचे इंजिन 500 किलो. 500 किलो? 500 किलो. अच्छा. ते साईज आकार काय असायचं त्या इंजिनचा? त्याचे 2 मोठे फ्लायव्हील असायचे. अच्छा. क्रँक केस, क्रँक शाफ्ट
कनेक्टिंग रॉड सगळं एकदम हेवी मोठं. मग असं काय होतं की त्यावेळेला शेतकरी फक्त मोठे शेतकरी खरेदी करायचे इंजिन, किंवा असे छोटे शेतकरी नाही करायचे की व्यापारी करायचे? त्यावेळेस आपले शेतकरी इंजिन्स मुंबईहून आणायचे अच्छा. आणि त्यात बऱ्याच देशातले इंजिन्स इम्पोर्ट होतो. कारण मुंबईमधले व्यापारी एक समजा रस्टन करत असेल, एक लिस्टर करत असेल, एक पीटर करत असेल, एक यानमार करत असेल, एक स्लाविया करत असेल, असे वेगळे वेगळे इम्पोर्टर्स वेगळ्या वेगळ्या देशातले इंजिन्स मार्केटमध्ये असतात. म्हणजे तेव्हा इथं मार्केट ते इंजिन आणण्यासाठी आपल्या शेतकरी मुंबईला जावं लागायचं. आहे. अच्छा. आणि मग त्यातले काही डीलर्स इथे सुरू झाले. ओके. म्हणजे ते मुंबईहून आणणार आणि इथं पुरवठा करणार. अच्छा. तर हे असं सुरुवात झाली. आता 1950 पर्यंत इम्पोर्टेड इंजिन्स येत होते. नंतर आपलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला फॉरेन एक्सचेंजचे प्रॉब्लेम्स आले. तुम्ही आता हा दोन्ही काळ बघितलात. ओके. म्हणजे स्वातंत्र्य पूर्वीचा पण भारत बघितलात आणि स्वातंत्र्यानंतरचा पण भारत बघितला. मग स्वातंत्र्य पूर्वीचं आपल्या कोल्हापूर मधले औद्योगिक परिस्थिती कशी होती? औद्योगिक परिस्थिती निर्माण कशी झाली तर हे इंजिन्स जे यायचे परदेशातले त्याचे पार्ट्स मिळायचं फार अवघड व्हायचं. ओके. किंवा त्याच्या किमती फार होत्या आणि ते मिळायला वेळ लागायचा. तर हे इंजिन्सची देखभाल करायला, रिपेअर्स करायला एक मेकॅनिकचा नवीन वर्ग सुरू झाला. अच्छा. आणि ते मेकॅनिक्स मग हळूहळू स्पेअर पार्ट्स करायला लागले आणि त्याच्यासाठी मग त्यांनी छोटे छोटे म्हणजे आपलं जे शिवाजी उद्यमनगर जे उभा राहिलं त्याचं मूळ कारण शेतीच. शेती म्हणजे शेतीच्या पंपसाठी किंवा शेतीच्या अवजारासाठी उत्पादनाचे मिस्त्री तयार झाले. मिस्त्रीतून मग त्याची गरज जसे रॉ मटेरियल छोटे छोटे पार्टचे उत्पादन करता करता आपलं उद्यमनगर उभं राहिलं. ते पार्ट्स कास्टिंग करायचं असलं तर छोट्या छोट्या फाउंड्रीज सुरू झाल्या. अच्छा. छोटे मशीन शॉप झाले. अच्छा. आणि त्यातून मग अशी वाढवत होते. आणि 50-51 मध्ये जसे फॉरेन एक्सचेंज आपल्याला प्रॉब्लेम्स यायला लागले. काही माल गव्हर्नमेंटनं इम्पोर्ट करायचं कमी केलं. त्यात ऑइल इंजिन्स आणि ते ऑइल इंजिन्स इम्पोर्ट बंद झाले. नवीन इंजिन्सचं उत्पादन आपल्या देशात त्यावेळेस होत नव्हतं. किर्लोस्कर 1951 मध्ये करत. अच्छा. किर्लोस्कर पूर्वीपासून ते किर्लोस्कर वाडी पलुसला तिथंच करत होते की त्यांचं? सुरुवातीला त्यांचं वाढीला होतं. अच्छा. आणि नंतर मग त्यांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड म्हणून पुण्यात फॅक्टरी केली खडकीला. तर त्यावेळेस किर्लोस्कर होतं. नंतर इम्पोर्टेड इंजिन्स बरोबर कोलॅबोरेशन केलेलं म्हणजे ग्रीव्स कॉटन रस्टन इंजिन्स होते. नंतर त्यावेळेस कूपर इंजिनिअरिंग म्हणून साताऱ्याला फॅक्टरी झाली. ह्या सगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये कोल्हापूरचा वाटा त्यावेळेला किती होता आणि आता किती आहे? कोल्हापूर तसं म्हटलं तर हे 3 मोठे उत्पादक सोडले तर कोल्हापूरच डिझेल इंजिन पंढरी हिंदुस्थानची. अच्छा. म्हणजे कोल्हापूरच हिंदुस्थानची, पूर्ण हिंदुस्थानची कोल्हापूरची डिझेल पंढरी हीच आहे. अच्छा. आणि कोल्हापूरमध्ये इथं जास्त लोकांचा प्रेफरन्स शेतकऱ्यांचा किंवा त्यांची आवड किंवा अवेलेबिलिटी ते रस्टन टाईप इंजिन्स. त्याचं वजन जवळजवळ 500 किलो. अच्छा. नाही, मला थोडस मला क्युरियोसिटी मला बिल्ड होते तुमच्या बोलण्यातून की जसं आपण एक शिवाजी उद्यमनगर म्हणजे ह्या आपल्या जे काही इकडे शिरोले आहे किंवा गुगल शिरोळे एमआयडीसी आहे, त्याच्यासोबत आपल्याकडे स्कागर 5 स्टार एमआयडीसी आहे. पण या सगळ्याचा जो उगम आहे तो आपला शिवाजी उद्यमनगर म्हणून. पण शिवाजी उद्यमनगर हे ऑल ओव्हर हिंदुस्थानमध्ये सुरुवात त्याची म्हणजे किती, त्याचं वेटेज किती होतं किंवा त्याचा हिस्सा किती होता, त्याचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन किती होतं शिवाजी उद्यमनगर? फार मोठं कॉन्ट्रीब्युशन. तर आम्ही जेव्हा कारखाना सुरू केला 1960 मध्ये त्याच्या आधी 53 उत्पादक रस्टन टाईप इंजिनचं उत्पादन करत होते. आणि ते जे सगळे उत्पादक होते ते मिस्त्री मधून मालक झालेले.
तर महात्मा मिस्त्री आहे अच्छा किंवा पॅको इंजिनिअरिंग वायपी पवार अतिग्रे कोठाळे अच्छा हे सगळे पूर्वी मिस्त्रीच होते मिस्त्री अच्छा रिपेअर करायचे कारण त्यांनी धाडस केलं आणखीन पुढे गेले की बाबा आपण ऑइल इंजिनचं उत्पादन आता संधी आहे तर का करू? कोल्हापूरमध्ये पूर्वीपासून जे उद्योजक तयार झाले हे अर्थाचा जे शब्द वापरला जातो की जुगाड म्हटलं जातं त्याला. जुगाड, जुगाड. ठीक आहे म्हणजे काही ना काहीतरी नवीन प्रयोग करत राहायचं आणि त्याच्यातून एखादं नवीन उत्पादन किंवा एक नवीन त्यातून उत्पादन तयार होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी परत जेव्हा आपलं स्वातंत्र्य झाल्यानंतर विलिनीकरण म्हणून अच्छा त्यावेळेस आपल्या छत्रपतीने उद्याननगर ही जागा इंडस्ट्रियल एरियासाठी रिझल्ट ठेवलेली होती. अच्छा खरे हे अचानक झाल्यामुळं त्यांना वेळच मिळाला नव्हता. तर त्यावेळेस सुमेधी म्हणत तर त्यांनी काही हे जे उत्पादक आहेत महात्मा मिस्त्री किंवा माहिती पवार साहेब करंजकर या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे विलिनीकरण झाल्यानंतर तुम्हाला जागा मिळून देता येत नाही तर तुम्ही जर जागा पाहिजे असली त्यावेळेस किती नाममात्र काहीतरी 100-150 एकरसाठी त्यांनी 7-8 लाख रुपये सांगितलं. तीही सोय आपल्या उत्पादकांच्या आणि त्यावेळेस 53-54 दिवसात तर त्यावेळेस आपले एक उत्पादकही होते आणि नंतर ते कूपर इंजिन्सचे डीलर झाले एस.ए. पाटील आणि कंपनी. तर त्यांनी त्यांचे दागिने लहान ठेवून पैसे भरले आणि ती जागा घेतली सगळी. आणि मग आपले हे कोल्हापूर ऑटो आहे पॅको आहे करंजकर आहे रूपा इंजिनिअरिंग आहे सेंट्रल लाईन आहे मुटकूर कंपनी आहे ते सगळ्यांनी असोसिएशन केलं. तर त्यावेळेस असोसिएशन हा शब्द नव्हता. हे सगळे मिस्त्री लोक होते. तर त्यांनी कोल्हापूर इंजिनिअरिंग कामगार युनियन म्हणून असोसिएशनला नाव दिलं. अच्छा म्हणजे कामगार युनियन मधून मग उद्योजक कामगारातूनच पुढे आले होते ना. मग त्यांनी ते एस.ए. पाटलांची सोसायटी केली त्यातून या सगळ्यांना ते जमीन दिली आणि त्यातून मग 57, 58, 59, 60 मध्ये हे कारखाने उद्योगनगर. अच्छा म्हणजे कारखाना तुम्ही उभा केलात की तुमच्या वडिलांनी उभा केला? आम्ही केला त्यावेळेस उद्योगनगर चालू झालेलं होतं. अच्छा तर आम्हाला तर जागा त्यावेळेस मिळत नव्हती कारण जागा सगळ्या फुल झाल्या. तर त्यावेळेस आम्ही भाड्याच्या जागेत सुरू केलं. आणखी त्यावेळेस एस.ए. पाटील जे मी आपल्याला म्हटलं त्याने ते ऑइल इंजिनचं उत्पादन बंद करून त्यांनी डीलरशिप घेतली होती. त्यांची जागा मोकळी होती त्या जागेत आम्ही. तुमचा उद्योग किती साईज मध्ये सुरुवात झाला? साईज जे झाला तो 400-500 स्क्वेअर फीटच्या जागेत झाला. अच्छा म्हणजे 400 ते 500 स्क्वेअर फूट मधून उद्योग सुरू झाला होता. आणि आता सध्याच्या घडीला तुमची फॅमिलीचा आता विस्तार हे कुठेपर्यंत आहे आता? आता मी तसं बघितलं आता मी जवळजवळ 6-7 एकर मध्ये 6 ते 7 एकर मध्ये आता तुमची त्याच्यामध्ये फाउंड्री आहे वर्कशॉप आहे असेंब्ली युनिट सुद्धा आहे. फाउंड्री नाहीये. फाउंड्री होती खरं आम्ही ते सध्या बंद केलं. अच्छा म्हणजे आता फक्त मशीन युनिट आणि असेंब्ली शॉप असेंब्ली शॉप ओके R&D. अच्छा तर हे कुठल्या प्रकारचे आता तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं? तर ते मी तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे हेवी रस्टन टाईप इंजिन्स होते अच्छा त्या इंजिन्सना मार्केटमध्ये प्रॉब्लेम्स आले. 1970-71 मध्ये 72 मध्ये इराण आणि इराकचा लढाई झाली युद्ध झालं कधी 70-71 मध्ये. आणि ते झाल्यानंतर जे तेलाचे दर होते क्रूड ऑइलचे जे $1 बॅरलचा होता तो या युद्धाच्या भडक्यामुळे अवेलेबिलिटी कमी झाली फार. म्हणजे डिमांड आणि सप्लाय यातलं तारतम्य राहिलं नाही. बरोबर डिमांड वाढली सप्लाय नव्हता त्यामुळे ते $1 $10 म्हणजे 10 पट तेलाचे दर वाढले. दर वाढले. अच्छा
आणि ते दर वाढल्यामुळं हे जे हेवी इंजिन्स होते की ज्याच्यात रॉ मटेरियल फार लागते, कच्चा माल, आणि शेवटी उत्पादनाची किंमत कच्च्या मालावरच अवलंबून असते. तर ते 1955 पासून फार पॉप्युलर होतं. ते 74, 75, 76 मध्ये ते इंजिन्सच मार्केटमध्ये गेले. का? तर त्याच्या किमती वाढलेल्या. मग तुमच्या आयुष्यातला पहिला जो मंदीचा काळ हा 71-72 साली सुरुवात झाला. फार मोठा मंदीचा. अच्छा, मग आता 71-72 किंवा तुमच्या कारकिर्दीमध्ये आपण एक सर्वसाधारण कॅल्क्युलेशन केलं तर एक 70 वर्षाचा तर तुमचा हा उद्योजकाचा अनुभव आहे. 60 वर्ष तरी. 60 वर्ष तर आहे. ह्या 60 वर्षामध्ये चढ उतार तुम्ही किती वेळा पाहिला, किंवा म्हणजे असा मंदीचा काळ? त्यावेळेस ऑइल इंजिन धंद्यात दर 3 ते 4 वर्षाला मंदी यायची. प्रत्येक 3 ते 4 वर्षांमध्ये यायचे. अच्छा, ते जे इकॉनॉमिक्सची ट्रेड सायकल म्हणतो ओके. ती असायची. आणखीन याला स्थिरता केव्हा आली? जेव्हा गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं किंवा तुम्ही पेन्शन घ्या, अच्छा, तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही लोन देऊ, आणि त्यासाठी लँड डेव्हलपमेंट बँक्स निर्माण झाल्या, आणि त्यातून मग त्यांना शेतकऱ्यांना लोन मिळतो. त्याला त्यावेळेस तगावी म्हणायचे. तगावी. ओके. तर ते तगावीचं सुरू झाल्यानंतर तुमच्या धंद्याला फार स्थिर. म्हणजे ज्या वेळेला गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांना ओपन म्हणजे बँकिंग सपोर्ट करून त्यांना इंजिनला किंवा उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी त्यांनी ज्यावेळेला पैशाचा पुरवठा, त्याला तुम्ही तगारी म्हटलं. म्हणजे आता तगावी. अच्छा. आणि ते त्यांना ते मग तोच आता भाषा, तो शब्द आता तगादा लावणे वगैरे त्याच्यावरती कन्वर्ट झाला. आता त्याला आपण ऍग्रिकल्चर फायनान्स म्हणतो ओके. किंवा लोन म्हणतो. तोच आता प्रचिती बोलणी भाषामध्ये तुम्हाला एखाद्या पैशाची तगादा लावू नको म्हणतात, की तोच भाषा, तीच शब्द तो कन्वर्ट झाला का आता? नाही, तसं नाही. तर त्यावेळेस हे शेतकऱ्यांना लोन मिळायला लागलं. त्यामुळे इंजिनचा प्रचार कोल्हापूर किंवा सांगली, सातारा जिथं ऊस होत होता त्याच्याऐवजी इतर उत्पादनासाठी, इतर पिकासाठी शेतकरी हे इंजिन्स घ्यायला लागले. आणि कालांतरानं इंजिन उद्योगमध्ये काहीतरी स्टँडर्डायझेशन व्हावं म्हणून ISI आला. आणि ISI आल्यानंतर या बँकांनी लँड मॉर्गेज बँक आहे किंवा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांना फायनान्स करायची, कारण त्यावेळेस नाबार्ड वगैरे कोण नव्हते. तर त्यांनी काहीतरी युनिफॉर्मिटी आली, गिराईकाला स्टँडर्ड माल मिळावा, या दृष्टीने त्यांनी हे केलं की ISI कंपल्सरी. तर ISI कंपल्सरी केल्यानंतर त्यांचे जे मापदंड आहेत, त्याच्यासाठी जे स्टँडर्डायझेशन, इन्फ्रास्ट्रक्चर करायला पाहिजे, इक्विपमेंट आणायला पाहिजे, टेस्टिंग प्रोसिजर एस्टॅब्लिश करायला पाहिजे, यात आपले बरेच कारखानदार अपेक्षेप्रमाणे करू शकतात. त्यामुळे हे जे उत्पादक होते ते कमी होत गेले. आणखी हे जे आडव्या इंजिनचं उत्पादन करणारे लोक होते, त्यातले काही लोक पीटर टाईप इंजिन्स मध्ये स्थलांतर केले, ते टिकले. तर ते ISIच्या स्पेसिफिकेशन्स प्रमाणे, त्यांच्या नियमाप्रमाणे अपेक्षित करू शकले नाही, तर त्यामुळे तेही कमी. मग तुम्ही असं मेसेज देऊ शकतात का की येणारे जे काही संकट असतात त्या आणि टेक्नॉलॉजी, या प्रत्येक संकटाला आणि टेक्नॉलॉजीला आपण मात करत स्वतःला बदलत जावं लागणार होते, त्याशिवाय गत्यंतर नाही. तर त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, हे 1974-75 मध्ये रस्टन टाईप इंजिनचं उत्पादन कमी झालं, पीटर टाईप इंजिनचं वाढलं. इथं कोल्हापुरात आपले पूरक उद्योग फार चांगले. मला थोडस एक मध्ये ब्रेक करून एक विचारायचं आहे की पूर्वी म्हणजे माझ्या ऐकिवाप्रमाणे असं होतं की गाडगे इंडस्ट्रीमध्ये जे लक्ष्मी गाडी बनली किंवा भारतातलं पहिलं पिक्चर ही कोल्हापूरमध्ये बनलं, सायकल ही बहुतेक कोल्हापूरमध्येच पहिलं बनलं होतं.
असे कुठले कुठले उत्पादन आहेत की आपण कोल्हापूरच्या नगरीमध्ये जे पहिल्यांदाच बनले होते? इंजिन 1927 मध्ये पहिलं इंजिन कोल्हापूर 1927 मध्ये सुद्धा पहिले कोल्हापूरमध्येच बनले होते. ओके. त्यावेळेस हे कुपर किंवा किर्लोस्कर किंवा रस्टने नव्हतं. अच्छा, म्हणजे बाहेरचे परदेशी इंजिन मध्ये त्याला होय. साईड देऊन म्हटलं तर आपण कोल्हापुरात पहिलं इंजिन आहे, म्हणजे आपण ज्याला डिझेल इंजिन म्हणतो. जे इचलकरंजीला मीरा कार, ओके. ते शंकरराव कुलकर्णी शंकरराव कुलकर्णी, कुलको इंजिनिअरिंग मध्ये, ती त्यांनी 1960 किंवा म्हणजे आता 5 फाउंडेशनचे हा. अच्छा 60 मध्ये 61 मध्ये केली. आणि ती कार म्हणजे आपण जे स्मॉल कार आता म्हणतोय बरोबर. त्या कन्सेप्टवर त्यांनी त्यावेळेस केली. कोणती कार बनवली होती त्या काळात? ते त्यांनी मीरा नाव दिलं होतं. मीरा. अच्छा, म्हणजे 4 व्हीलर बनवली होती. अच्छा. आणि 2 व्हीलर पहिली कोल्हापुरातच बनवली. 2 व्हीलर पॅकोना अच्छा. लॅम्ब्रेटा टाईपचं उत्पादन करायचं पूर्वी ठरवलं. मी ऐकत होते की लक्ष्मी नावाची एक गाडी होती. ती तर फार नंतर आली. अच्छा. ती लक्ष्मी गाडगे पाटील इंडस्ट्रीजने आणली. बरं. ते लॅमिनेटाच्या कोलॅबरेशन मध्ये झाले. ओके. त्यांच्याकडून टेक्नॉलॉजी घेऊन त्यांनी म्हणजे लॅबोरेटरी ही जपानीज कंपनी का? नाही, ती इटालियन. इटालियन कंपनी. अच्छा. सगळ्या स्कूटर्स ज्या भारतात पहिल्या आल्या, अच्छा. एक लॅमिनेटा होती आणि वेस्पा होती. वेस्पा होती. बरोबर. त्या दोन्ही इटालियन. अच्छा. आणि त्यावेळेस इटालीमध्येच स्कूटरचं प्रोडक्शन चा कन्सेप्ट आला. अच्छा. तो इंग्लंडमध्ये किंवा जर्मनीमध्ये किंवा जपानमध्ये नव्हता. अच्छा. ते इटालीमध्ये. आणि त्यातले हे दोन्ही कारखाने आपल्या इथं, म्हणजे 4 व्हीलर सुद्धा भारतातली कोल्हापूरमध्येच बनली आणि 2 व्हीलर सुद्धा इथेच बनली. डिझेल इंजिन किंवा जे शेतकऱ्यांना लागणारे सुद्धा सगळे मोटर्स हे सगळे कोल्हापुरात बनले. आणखीन असं कोणतं उत्पादन होतं की जे कोल्हापुरात सुरू झालं? आय थिंक बाजी पेंढरकर यांनी सुद्धा पिक्चर तुम्ही तसं बघितलं तर सिनेमाचं उत्पादन, ओके. म्हणजे स्टुडिओज ओके. कोल्हापुरातच होते. अच्छा, म्हणजे जुगाडी इथूनच सुरुवात झाली. त्यावेळेस 4 का 5 स्टुडिओज आपल्या इथे होते. बरोबर. आणि हे मुंबईचे प्रोड्युसर्स कोल्हापूरला शूटिंग करायला इथल्या स्टुडिओज मध्ये यायचे. अच्छा. राज कपूरनी सगळे पहिले धडे हा. बालजी पेंढारकरांच्याकडे कोल्हापूरमध्ये घेतले. अच्छा. आणि तिथून ते मग पुढे प्रगती करणार. अच्छा, म्हणजे बाजी पेंढरकर असेल, रवी शांताराम असतील, आणि याला सगळ्यांना श्रेय शाहू महाराज. शाहू महाराजांना जातं. बरोबर. कारण शाहू महाराजांनी फक्त इंडस्ट्रीकडेच दिलं लक्ष किंवा शेतीकडेच दिलं असं नाही. आर्ट, स्पोर्ट्स, अच्छा. एज्युकेशन या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी तेवढंच लक्ष दिलं. अच्छा. एज्युकेशन साठी त्यांनी प्रत्येक समाजाला त्यावेळेस अच्छा. खेडेगावातली मुलं इथं राहायला यावेत त्यांच्यासाठी हॉस्टेल्स जागा बरोबर. दिले. मग ते मुस्लिम असेल बोर्डिंग, जैन बोर्डिंग असेल, लिंगायत. आपण दसरा चौक मध्ये सगळ्याच प्रकारचे आपण सगळे. बरोबर सगळ्या समाजांना त्यांनी एक बरोबर. बंधनच दिलं. बरोबर. तसंच आर्ट्स मध्ये सगळ्यात आधी आपल्या इथं संगीत. अच्छा. कोल्हापुरात पॅलेस थिएटर जे झालं केशवराव, आता केशवरावनाथ, आता हे शोध. अच्छा. पूर्वी पॅलेस थिएटर होतं. अच्छा. हिंदुस्थानात तसं नाट्यगृह असं. अच्छा, म्हणजे हे शाहू महाराजांना श्रेय झालं. अच्छा. तसंच आता स्पोर्ट्स मध्ये कुस्ती, क्रिकेट, या ते कुस्तीचं मैदान जे आपल्या गावात आहे बरोबर. तसं देशात कुठेही नाही. अच्छा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उगम हा कोल्हापुरातूनच झाला. मग ह्या त्यावेळीच्या काळातून मग तुम्ही इकडे उद्योगधंद्याकडे कसे वळाल? म्हणजे तुम्ही स्वतः आता इतकं फॅमिली 6 भाऊ, त्यात तुम्ही 5व्या नंबरचे. मग तुम्ही स्वतः तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे एज्युकेशन बॅकग्राऊंड हे आर्ट्स, आणि मग तुम्ही उद्योगाकडे कसं वळाल? त्यावेळेस काय इंजिनिअरिंग लाईन मध्ये करू शकतो असं नाही. आणि आपली परंपरा तर हे सगळे मिस्त्री होते. त्यातले काही लोक 4वी शिकले असतील, 6वी शिकले असतील, काही अंगठेबहाद्दर होते. अच्छा. तर ते जर करू शकतात तर आपण का करू शकतो? आणि त्यावेळेस एक कोल्हापूरचं मेन वैशिष्ट्य म्हणजे खुलेपणा. खुलेपणा. अच्छा. कॉम्पिटिशन किती असली ते व्यापारात धंद्यात आहे. अच्छा. उद्योगात. खरं मला कोल्हापूर ऑटोमध्ये जायचं असलं
किंवा पॅकोमध्ये जायचं असलं किंवा त्यांना आमच्या इथे यायचं असलं कुठलीही मुभा नव्हती. म्हणजे पूर्वी आपलं जे काही कोल्हापूरची जी संस्कृती आहे की एकमेकांना मदत करतच राहायचं. अच्छा, म्हणजे मदत करतच आपण पुढे आलो. तसंच आपल्या इथं जेवढा सहकार वाढला अच्छा, आणखीन स्ट्रॉंग झाला तसा देशात कुठेही झाला नाही. ओके. शेतकरी संघ जो निर्माण झाला होता तो तर आशियामध्ये सगळ्यात मोठा संघ. शेतकरी संघ पुणे उभा केला तात्यासाहेब मोहिते तात्यासाहेब मोहिते. ते किती शिकले होते नॉन मेट्रिक. मग त्याच्यानंतर मग पुन्हा बेंद्रे आले किंवा मग रत्नापा कुंभार वगैरे आले. अच्छा. आधी गुळाचं उत्पादन झालं, मग त्यावेळेस मला वाटतं कोल्हापूर शुगर मिल एकच शुगर मिल होती अच्छा. की जे साखरेचं उत्पादन करतं. मग भारतातलं पहिला साखर कारखाना हा अकलूजचा ना. अकलूजचा असेल तर आपल्या इथं कोल्हापूर शुगर मिल ती शाहू महाराजांनी सुरू केली. अच्छा. त्यात काहीतरी नंतर अडचणी आल्या. शाहू महाराज आणि शिरगावकर ओके. यांनी जे आता शिरगावकरांनी पुन्हा जाऊन इकडे उगारला त्यांनी केले. बरोबर. तर ती कंपनी काही राजकारण झालं की काय असेल ते रुईया आणि रुपाले म्हणून मुंबईचे व्यापारी त्यांनी घेतली. अच्छा. आणि ही कंपनी गेल्यानंतर शिरगावकरनी उगारला शिकतात. सांगलीच्या महाराजांनी त्यांना सपोर्ट केला, बरोबर. त्यांना जागा दिली. आजही त्यांचं ऑफिस सांगलीमध्येच आहे आणि कर्नाटकमध्ये उगारच्या. तर पहिले संस्थापक शुगर इंडस्ट्रीचे अच्छा, ते शिरगावकर. शिरगावकर. अच्छा. आणि मग जसं जसं आपलं ऊसाचं उत्पादन वाढत गेलं, गुळाचे उत्पादन वाढत होतं, तर गुळाचे मग इतर ठिकाणी मार्केट्स पाहायला लागले. सांगलीला झालं, म्हटलं जयसिंगपूर झालं, कराड झालं, मीरा झालं, बारामती, अशी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात ऊसाचं उत्पादन झालं. ते सुरुवातीला शुगर मिल नसल्यामुळे गुळ करत. आपल्या इथं आता मला वाटतं 18 ते 20 शुगर मिल्स आपल्या जिल्ह्यात. बरोबर. 24 एकर. तर हे जसं ऊसाचं उत्पादन वाढवते तसं मग गुळाच्या ऐवजी प्रेफरन्स साखरेला यायला. बरोबर. आणि ही सगळी इंडस्ट्री तुम्ही बघितलं तर कोऑपरेटिव्ह बेसिसवरच. बरोबर. असं आपण थोडं थोडं म्हणजे आपलं मूळ कोल्हापुरातलं प्रत्येक उद्योग हा शेतकऱ्यातूनच सुरुवात झाली किंवा शेतीच्या ऍग्रो बेसिस सुरुवात झाली. बरोबर. आता तुमचा जो मला एक थोडीशी क्युरियोसिटी असे राहते की तुम्ही 60 वर्षाच्या एवढ्या मोठ्या अनुभवामध्ये जो मगाशी मला मी प्रश्न केला होता की असे चढ उतार तुम्ही किती पाहिलात आणि त्या चढ उतारामध्ये अशा कोणत्या गोष्टी समस्या निभावतात आणि त्या सगळ्या समस्यांना पार करून जाण्याची तुमच्याकडे कोणती कला तुम्ही अंगीकारलात की ज्यामुळे हा उद्योग 400-500 स्क्वेअर फीट मधून आज 7-8 एकर मध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये तुम्ही जाऊ शकता? त्याला एकच कारण, आमची कंपनी पहिली होती. अच्छा. ISI मिळवणार, म्हणजे ISI मिळवणार. ओके, बरोबर आहे. आणि त्यानंतर कुठल्याही धंद्यात तुमची उत्पादनाची कॉस्ट हे रॉ मटेरियल इनपुटवर राहते. तुमच्या इंजिनचं वजन किती आहे. अच्छा. किंवा तुमचं कुठलाही प्रॉडक्ट असेल बरोबर, त्याचं वजन किती आहे त्याच्याशी निगडीत असते. अच्छा. आणि दुसरी गोष्ट आहे की जो ज्याच्यासाठी तुम्ही करताय उत्पादन त्याला काय पाहिजे. अच्छा. ते तुम्ही करताय काय. ज्यावेळेस त्याला चॉईसच नव्हता तो रस्टन टाईप इंजिन घेत होता. म्हणजे थोडक्यात जे मार्केटमध्ये जी पोकळी आहे ती पोकळी तुम्ही भरून काढण्याचा केलं होतं. अच्छा. तर आम्ही तर म्हणतोय आम्ही इंजिन मध्ये आमच्या 4 पिढ्या झाल्या. ओके. इंजिन डिझाईन पहिलं होतं रस्टन, नंतर होतं पीटर टाईप. ओके. त्यानंतर आमच्या डीलर्सनी आणि आमच्या लोकांनी जो स्टडी केला किंवा शेतकऱ्यांना विचारलं त्यांची काय गरज आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही नेहमी मार्केटचा डिमांड काय आहे याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करून मग त्याच्यावरती उत्पादक तुम्ही ऑर्डर. तर ते केल्यामुळं अच्छा.
आम्ही 1981-82 मध्ये आमच्या इंजिनच्या डिझाईनचं R&D सुरू केलं. ओके. त्यावेळेस R&D फॅसिलिटीज फार लिमिटेड होत्या बरोबर. आणि वेळही फार लागायचा. त्यावेळेस कॅट कॅम कॅम वगैरे असं काही कॉम्प्युटर नव्हतं, हाताने जायचं. बरोबर. ट्रायल एररनं करत जायचं. त्याने 81-82 मध्ये जे डिझाईन सुरुवात केलं ते 90-91 मध्ये आम्ही डेव्हलप झालं. झालं. अच्छा. आणि त्यावेळेस जे 150 किलोचं इंजिन वजन होतं ते आम्ही 95 किलो. अच्छा. म्हणजे इंजिनचं कॉस्ट कटिंग केलं, इंजिन कॉम्प्रेस केलं. आणि हे का केलं तर गिराईकाला पोर्टेबल इंजिन्स पाहिजे, लाईट वेट. का तर जी 1960 मध्ये किंवा 70 मध्ये कंडिशन होती तशी जमिनीची राहिली नाही. बरोबर. आपले शेतकरी कुटुंबी डिवाइड होत गेले, विभक्त झाले. त्यांचं जमिनीची प्रत्येकाची मालकी असायची. 50 एकर असली तर नंतर ते 5 एकर 10 एकर डिवाइड होत, छोटे छोटे होते, कॉम्प्रेस होत गेले. तर त्याला पोर्टेबल लाईट वेट इंजिन्सची गरज होती. आणि ते करण्यात आता तुमचं कोणतं प्रोडक्शन आता आहे किंवा तुमचे हे कुठले आम्ही models आहेत? 95 किलो मध्ये तिसरं जनरेशन होतं. ओके. नंतर आम्ही 2008-9 मध्ये यात आणखी इम्प्रुव्हमेंट करू, आणखी कॉम्पॅक्ट करू. कारण गिरायकाची जी डिमांड आवश्यकता आहे ते जर केलं तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. बरोबर. नाहीतर तुम्ही टिकणार नाही. जे आपण कुठलंही उत्पादन करताना नक्कीच कस्टमरचा किंवा एंड युजरचा पहिल्यांदा विचार पहिला करावा. विचार करा. आणि त्याची रिक्वायरमेंट काय आहे हे आपण पहिल्यांदा पडताळणी करून मग आपण आपलं उत्पादन करावं. बरोबर. नक्कीच. तर ते आम्ही करण्यासाठी नाही. फार प्रयत्न केले आणि आमची कंपनी तशी काही फार मोठी नाही. आणि R&D मध्ये सक्सेस 20 ते 30% असतो. बरोबर. म्हणजे तुम्ही 10 उत्पादन केले तर त्यातले 3 सक्सेसफुल होतील. बरोबर. बाकीचे सात. डेव्हलपमेंट कॉस्ट मध्ये जास्त. Fail. बरोबर. तर आमच्या कंपनीकडे तसे काही पैसे नव्हते जास्त. अच्छा. खरं चिकाटी आणि काय तर नवीन करायचं. नवीन काहीतरी करण्याची उमेद. बरोबर. त्यात आम्हाला आपल्या सप्लायर्सनी बँका, तुमचे डीलर्स फार सहाय्य. आता तुमचे टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आता मी असं समजून होतं की तुम्ही काही एक्सपोर्ट सुद्धा करतो. एक्सपोर्ट कुठल्या कुठल्या देशांच्या मध्ये होते किंवा किती देशांच्या मध्ये तुमचं माल? एक्सपोर्ट आफ्रिकन कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज. नंतर मिडल ईस्ट म्हणजे आपले इराण, इराक, इजिप्त, अच्छा. सुदान आणि पूर्वी तर आम्ही न्यूझीलंडला केलं. अच्छा. ऑस्ट्रेलिया. आता हे तुम्ही कोल्हापूरमध्ये आणि मग तुम्ही बाहेरचं मार्केटिंग किंवा मग त्या देशांच्या मध्ये जाऊन किंवा तिथली रिक्वायरमेंट काय असते हे तुम्ही कसं हँडल कसं करतात किंवा तुमची आता टीम कशी हँडल करते? त्यात आम्ही सुरुवात अशी केली की एक्सपोर्ट हाऊसेस आहेत मोठे मोठे प्रत्येक ग्रुपचे, त्यांच्याशी आम्ही संबंध जोडले. त्यांना पाहिजे तर त्यांच्या ब्रँडमध्ये करून देतो. अच्छा. किंवा त्यांना आमच्या ब्रँडमध्ये पाहिजे तर आमच्या ब्रँडमध्ये देतो. आम्ही एक्सपोर्ट इनडायरेक्ट सुरू केलं. अच्छा. कारण एक्सपोर्ट मार्केटमध्ये शिरकाव करून जम बसवायला फार प्रयत्न लागतो आणि फार भांडवल लागतं. आणि त्यातही तुम्ही एक फक्त इंजिन घेऊन गेला तर शक्य नाही. त्याच्यामध्ये परत मॉडेल्स परत पाहिजे किंवा तुम्ही आता इंजिनिअरिंग गुड्स सगळे करत असला हे मोठे मोठे जे एक्सपोर्ट हाऊसेस आहेत ते 100 प्रॉडक्ट्स, 50 प्रॉडक्ट्स, 75 प्रॉडक्ट्स करणार. त्यांचा प्रतिनिधी जेव्हा टूर करतोय तो समजा 10 प्रॉडक्ट्स डील करत असतो, 10 मध्ये 1 क्लिक झालं तर त्याचा खर्च निघा. बरोबर. आम्ही जाणार ते एकच product जाणार किंवा पंप घेऊन जाणार तर ते क्लिकच होईल. आणि गिराईक तिथलं इम्पोर्टली काय विचार करत नाही किंवा ह्या कंपनीकडून माझ्याबरोबर काय काय धंदा करता येण्यासारखा आहे. बरोबर. तो म्हटला 10 प्रॉडक्ट्स असले तर तो म्हणते मला हे जास्त सेफ आहे. कारण एखाद्या प्रॉडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम आला तर
तर तो मला कॉम्पेन्सेट करेल, का तर मी इतर लोक देतो. पण माझ्या बाबतीत कसं काय होत, अच्छा माझ्या इंजिनमध्ये तक्रार आली तर मी जर क्लेम सेटल केलं तर नुकसान होतं. तर आम्हाला तशी तिथं एंट्री मिळणं फार आवडतं. तर हे जे मोठे लोक होते त्यांच्यामुळं त्यांची मदत घेऊन आम्ही एक्सपोर्ट्स केले. आणि एक वेळ असा होता आमचा की आमचं 80% उत्पादन एक्सपोर्टला 80% उत्पादन म्हणजे तुमच्या टोटल उत्पन्नापैकी 80% उत्पादन एक्सपोर्ट एक्सपोर्टला जातं. कारण आम्ही लोकल मार्केटवर इतकं लक्ष देत नव्हतो, कारण ते कॉम्पिटिशन फार अनहेल्दी कॉम्पिटिशन. आणि हे एक्सपोर्टमध्ये अशोर बिझनेस आणि बल्क बिझनेस. तर सुरुवात तिथून केली आणि मग जसजसे आमचे डिझाईन्स आम्ही करत गेलो तसं मग आम्ही लोकल मार्केटमध्ये. आणि आज मला आश्चर्य वाटेल की आपले डिझाईन्स जे आपण डेव्हलप केलेले ते सगळे ऑइल इंजिन उद्योग. अच्छा म्हणजे आता जे काही मार्केटमध्ये उद्योजक आहेत हे सगळे कॉपीज आहेत, कमी जास्त प्रमाणामध्ये कॉपीज आहेत. काय म्हणतो आपण कॉस्मेटिक चेंज, बरोबर. बेसिक डिझाईन तेच. अच्छा कारण बाहेरचा जरा शेप वेगळा आहे केलं असं म्हणजे बेसिक टेक्नॉलॉजी ही कोल्हापूरचीच आहे. ओके आणि त्याच्यामध्ये मग थोडेसे काही चेंजेस करून मग बाकीचे उत्पादन होते. म्हणजे जसं पूर्वी रस्टन टाईप होतं बरोबर किंवा पीटर टाईप होतं किंवा लिस्टर टाईप होतं, आमच्या मार्केटमध्ये कॉमेट टाईप आहे. अच्छा म्हणजे तुम्ही आता एक तुमच्या उद्योगाला जे कॉमेट नाव दिलं त्याचं कारण काय होतं? त्यात 1960 साली आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा रशियानं स्पुटनिक लॉन्च केलं ओके आणि रॉकेट लॉन्च केलं. तर माझ्या थोरल्या भावाला वाटलं की आपण हे नेहमीची नावं ठेवण्यापेक्षा अच्छा काहीतरी वेगळं हटके नाव म्हणजे त्याच्या लगेच कॅच हो लोकांच्या म्हणजे तेव्हापासून तुम्ही त्यावेळेस आम्ही रॉकेट ब्रँड म्हणून मार्केटमध्ये आणलं आणि आमच्या कंपनीचंही नाव रॉकेट इंजिनिअरिंग केलं. रॉकेट इंजिनिअरिंग. तर आम्हाला लोक विचारतात तुम्ही काय रॉकेटचे इंजिन्स करताय काय, अच्छा तर तुम्ही रॉकेट करताय काय. ओके आमच्या लोगोमध्ये हां असं जग आणि त्यात असं रॉकेटवर जाते असं हॉरिझॉन्टली. ओके त्यावेळेपासून काहीतरी वेगळं करायचं. आता मग तुम्ही आता एवढं मोठं उद्योग उभा केला किंवा उभा राहिला त्यावेळेला सुद्धा हे एवढं मोठे स्वप्न होतच का? नाही, खर्चाच नसं आम्ही या लाईन मध्ये अनुभव घेत गेलो तरी आम्ही इंजिनियर नव्हतो. खरं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि शेवटी गिराईक तुम्हाला सगळं शिकवतं. बरोबर. त्याला काय पाहिजे, बरोबर. त्याला कशी क्वालिटी पाहिजे, त्याला कशी सर्व्हिस पाहिजे, त्याला कसा परफॉर्मन्स पाहिजे, बरोबर. हे यार्डस्टिक्स जसजसे आपण अच्छा घेत जाऊ आणि ते आपल्या प्रॉडक्ट मध्ये आणले तर आपोआप आपला प्रॉडक्ट सक्सेसफुल होतो. तर मी एकूण कोल्हापुरात 84 उत्पादक होते इंजिन मध्ये. इंजिन. अच्छा आता सरसम किती असतात? आज 1 टन आहे. अच्छा म्हणजे बाकीचे कॉम्पिटिशन मध्ये बाहेर पडले. अच्छा मग हे श्रेय तुम्ही कशाला द्याल म्हणजे कोणत्या गुणांना तुम्ही श्रेय द्याल? त्यात मेन तर आपले कोल्हापूर आहे. बरोबर म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या मातीतले जडणघडण आमचे इथले विचार suppliers, विचार आमचे डीलर्स, ओके आपले कारखान्यातले लोक, ओके आपले बँकर्स अच्छा आणि आमचे भागीदार. कारण कुठलाही धंदा चांगला सक्सेसफुल करायचा असेल तर एकमेकावर विश्वास पाहिजे बरोबर आणि एकमेकाबरोबर चांगले सद्भावना पाहिजे. नक्कीच बरोबर. ते असल्याशिवाय म्हणजे विश्वास आणि सद्भावना हे असल्याशिवाय आपण पुढे जाऊ जाऊ शकतो. शकत. नक्कीच शॉर्ट टर्म मध्ये जाणार, बरोबर. लॉंग टर्म मध्ये जर टिकायचं असेल अच्छा तर या गोष्टींची फार म्हणजे आपल्याला जर एखादा उद्योग छोट्यातून मोठा जर नाही असेल तर आपल्याला एकमेकांच्यावरती विश्वास आपले एक वर्क चांगले असले पाहिजे आणि त्याच्यासाठी सहकार्य. असं म्हणतोय की जर सक्सेसफुल बिझनेस करायचा असेल अच्छा तर त्याला 5 स्तंभ आहेत. ओके पहिला स्तंभ म्हणजे तुमचे पार्टनर्स. ओके तुमच्यात कसं वेळ आहे, अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग कसं आहे. बरोबर. किती अडचणी आल्या तर त्यात मात करायची तुमच्याकडे क्षमता असेल बरोबर आणि ते तुम्ही एकमेकांचा विश्वास संपादन करू शकता. बरोबर
दुसरं आहे ते तुमचं मार्केट, गिरायक. अच्छा. गिरायकाचा तुमच्यावर विश्वास असेल, तो विश्वास मिळवत आला पाहिजे. आणि त्याला म्हणजे तुम्ही एक इंजिन जिथं गेलं त्यानं प्रचार करून दुसरे इंजिन दुसऱ्यानं घ्यायला बघा. इंजिन असो किंवा कुठलाही प्रोडक्ट असो. बरोबर. तिसरं आहे तुमचे सप्लायर्स. अच्छा, म्हणजे पहिला विश्वास आपला इंटरनल, दुसरा आपला आला तो गिराईक कस्टमर, आणि तिसरा आला तो सप्लायर. सप्लायर्सना तुम्ही कसं वापरता. बरोबर. अडचणी येतात त्यावेळेस काही वेळा आम्ही त्यांना पेमेंट वेळेवर करू शकतो. बरोबर. आमचे पैसे येत नसले तर आम्ही कुठले करणार. बरोबर. बँकांनाही लिमिट्स असतात. तर त्यावेळेस तुमचा सप्लायर तुमच्याशी किती एकनिष्ठ राहतो. म्हणजे तुमचे त्यांच्याशी व्यावहारिक संबंध कसे ठेवतात. तर आम्ही आमच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही सप्लायर्सना वेळेवर पेमेंट द्यायचं, कुठलीही काटछाट करायची नाही. अच्छा. कुठलीही कारणं सांगून काही त्रास द्यायचा नाही. बरोबर. हे पहिल्यापासून आम्ही ठरवलं. अच्छा. आणि हे आमच्या फॅमिलीमध्येच पहिल्यापासून कुणाच्या व्यवहार. अच्छा, म्हणजे व्यापारापासून जे जपलेलं जे कारण, आणखीन काय कारण होतं. तर त्यामुळे आमचे सप्लायर्स जरी आमच्या किती अडचणी आहेत त्यांना माहिती नव्हतं की हे लोक अडचणीत आहेत, त्यांच्या अडचणी नसल्या ते आपल्याला वेळेवर पेमेंट करतात. बरोबर. तर आम्हाला अडचणीच्या वेळेस कुठल्याही सप्लायर तुम्ही आधी आमचे जुने पैसे घेऊन माल घेतले. अच्छा, म्हणजे सप्लायर सुद्धा आपले सपोर्टिव्ह असतात. आणखीन कोणतं कारण. चौथं कामगार. अच्छा, म्हणजे तुमच्याशी. बरोबर. तो समाधानी असेल. बरोबर. त्यानंच क्वालिटी कशी करायची या दृष्टीने प्रयत्न करा. क्वालिटी ही मॅनेजमेंट करतो. बरोबर. इट स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. राईट. तर त्यात कुलीलाही तेवढंच महत्व आहे, बरोबर. स्किल्ड ऑपरेटरला महत्व आहे आणि विक्रेत्यालाही महत्व. बरोबर. तर त्या सगळ्यांना आपण व्यवस्थित लावलं पाहिजे. त्यांना काय जॉब सिक्युरिटी पाहिजे. बरोबर. की बाबा मला आज घेतलं 6 महिन्याने काढून टाकलं असं होतं का. त्याला जॉब सिक्युरिटीमध्ये काय आहे, त्याला ES आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅच्युइटी आहे, सर्व्हिसची कंटिन्युटी आहे. बरोबर. अडचणी आल्या तरी कंपनी माझ्याकडे लक्ष देणार आहे हा विश्वास असेल. बरोबर. आणि तो आम्ही कसा संपादन केलाय तर त्यांच्याशी आमचे कायम संपर्क असतात, रेग्युलर डायलॉग असतो. मार्केटची काय परिस्थिती, आपण काय करायला पाहिजे या दृष्टीनं कायम चर्चा करतो. आम्ही 1900 आमचे युनियन बरोबर किंवा नंतर आमची कर्मचाऱ्यांची इंटरनल युनियन्स आहे. 8 ॲग्रीमेंट्स झाले, 9 ॲग्रीमेंट्स झाले असतील. त्या 9 ॲग्रीमेंट्समध्ये 1970 मध्ये 75 मध्ये एक माणूस एक इंजिन जोडवतो. ते सुधारणा करत 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 आज तो 14 इंजिन्स एक माणूस जोडतो. अच्छा, म्हणजे वर्करचे तुम्हाला आउटपुट काढता आला पाहिजे. तर त्यालाही आम्ही असंच सांगितलं सगळ्यांना, तुम्हाला वाढ पाहिजे ना ओपनची किती वाढ पाहिजे बोला. बरोबर. त्याच्यासमोर एकच आपली कंडिशन आहे की ही जी वाढ आहे ती आपण उत्पादन वाढवून नक्की सर ऑफसेट करायची. गिरायकावर नाही, त्याचं बर्डन येता कामा नये. ते जर आलं तर आपण कॉम्पिटिटिव्ह त्याचा तो बॅलन्सिंग करत जातो. तर तुम्ही काय वाढ मागायची मला, तर तुम्ही तेवढं काम करून द्यायला पाहिजे. आणि ते आमच्या लोकांनी केलं. त्याच्यासाठी जे आपल्याला प्रोडक्टिव्हिटी होते इम्प्रुव्हमेंट्स करायला लागतील, इक्विपमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, सोयी आहेत, फॅसिलिटी ते आम्ही करत गेलो. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांना फॅसिलिटी देत गेला, त्यांनी तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये चांगलं उत्पन्न दिलं. त्यामुळे आम्ही कॉम्पिटिटिव्ह आहोत. आणि 5वं कोणतं स्थान. 5वा स्तंभ म्हणजे तुमचे बँकर्स. ओके. बँकर्स तुमचे डॉक्टर सारखे आहेत. तुम्हाला पोट दुखत असलं तुम्ही त्यांना डोकं दुखते सांगितलं तर त्याप्रमाणे ते इलाज करतात. आणि त्यांच्याशी तुमचे संबंध अगदी ट्रान्सपरंट पारदर्शक असायला पाहिजे.
तुम्ही करणार एक, पेपर सेट देणार, फिगर सेट देणार, ऍक्च्युअल एक असेल, तुमच्यावर विश्वास आहे. म्हणजे बँकेचा विश्वास तेवढं संपादन तर करावं. त्यासाठी हे विश्वासच संपादन करायला बँकेला असं वाटायला पाहिजे की ही कंपनी कधीही आपल्याला धोका देऊ लोकांना नये. अशी स्टेज होती की आमचे 10 वर्ष कुठल्याच लिमिट सँक्शन झाल्याशिवाय, डॉक्युमेंट झाल्याशिवाय बँक आम्हाला जसा पाहिजे तर फायनान्स करतो. आणि ती सगळ्यात जे देशातील सगळी मोठी बँक, स्टेट बँक. अच्छा. म्हणजे त्यांनाही आमच्याबद्दल एवढा विश्वास आहे. आणि मग आहेत ते तुमचे डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, स्टॉकिस्ट, रिटेलर, ते जे आहे त्यांनाही तुमच्याबद्दल तेवढीच आस्था असायला पाहिजे. तुम्हाला तुमच्याबद्दल, तुमच्या प्रोडक्ट बद्दल, तुमच्या सर्व्हिस आणि बद्दल त्यांनी सांगेल ते गिरायकाला ते स्वतः विकतात. सुरुवातीला प्रॉडक्ट विकाय, प्रॉडक्ट विकत नाही, ते स्वतःला विकतात. राज, तर मी खात्री देतो, बरोबर, तू घेऊन जा. जर काही झालं तर मी जबाबदार आहे. कारण आम्ही तर कधी कुठं जात नाही सगळीकडे. बरोबर. गिरायक आम्हाला ओळखत नाही, आमच्या ब्रँडला ओळखत. जेव्हा नवीन उत्पादन येतं, ब्रँडच्या पूर्वी ते स्वतःला हे करतात, रिप्रेझेंट करतात. जेव्हा तुम्ही नवीन डिझाईन्स लॉन्च करताय, बरोबर, त्यावेळेस तुमचा डीलर फार मोठा. एक्झॅक्टली. तर हे 5 स्तंभ यांचा समन्वय, यांच्यातलं कोऑर्डिनेशन जितकं चांगलं असेल तेवढं तुमचा बिझनेस स्थिर होण्याचे चान्सेस जास्त. बरोबर. आता ही एक बिझनेस स्थिर होण्याची एक कॅटेगरी झाली. पण आता परत आता सध्याच्या जर परिस्थितीनुसार आता कोरोना आला, त्याच्यामध्ये परत उत्पादन, मागणी कमी झाली, उत्पादन कमी होईल. मग असे जे काही अशा काळामध्ये बरेच काही उद्योजक आपल्या उद्योगातून डायव्हर्ट होतात, किंवा काही लोक बँकचे लोन घेऊन बसतात, किंवा काही लोक अन्य बिझनेसकडे वळतात किंवा नोकरीकडे वळतात, किंवा काही लोक स्वतःला आत्महत्या करण्याकडे पण होतात. तर अशा उद्योगांना तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगाल की अशा परिस्थितीला तुम्ही कसं मात केलं यात पाहिजे? एकच आहे, जेव्हा आपण उद्योग सुरू करतोय त्यावेळेस आपण लहान असतो, बरोबर, आपल्याकडं भांडवल कमी असतं, रिसोर्सेस कमी असतात, आपलं बँकेवर डिपेंडन्स जास्त. तुम्ही तुमचे 25% आणले, खरं हीच जर तुम्ही कायम रेशो ठेवला तर तुमचं बँकेवरचं डिपेंडन्स कमी होतं. तर जसं तुमचं वय वाढतंय, ते का तुमच्या उद्योगात आपल्या म्हणजे जसं आपल्याला वय असतं तसं आपल्या उद्योगाला वय असतं, तर तसं तुमचा बँकेवरचा डिपेंडन्स कमी व्हायला. अच्छा, तुम्ही सुरू केलं तेव्हा बँकेने तुम्हाला 25 लाख दिले, आज तुम्हाला 25 कोटी दिले. खरं तुम्ही 25 कोटी घेताय, ते 25 लाखापेक्षा पर्सेंटेज जर तुमच्या टर्नओव्हर काढलं तर ते फार कमी आहे. अच्छा, आणि ते जे करू शकतात त्यांना मग ते व्याजाची मार कमी. बँकेवरचं डिपेंडन्स कमी झालं की त्यांचे जे रिस्ट्रिक्शन्स असतात, त्यांचे नियम असतात, बरोबर, ते तुम्हाला पाळायची जरूरत पडते. आणि तुम्ही तुमच्या भांडवलात जेव्हा व्यवसाय करताय त्यावेळेस तुम्ही निर्णय घ्यायला तुम्हाला सक्षम असतं, मोबा असतं, फ्रीडम असतं आपल्याला. हे जे करत नाही किंवा जे म्हणजे बँकेवरची किंवा आर्थिक निर्बंध आपल्याला कमी पाहिजे. कमी पाहिजे, बँकेचे निर्बंध कमी होत नाही, बरोबर, ते आपणच कमी करून घ्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे त्यांची जे काय आपल्यावरती असणारी जी कमांड आहे ती कमांड कमी कमी होत जाते. नाहीतर आपण बँकेसाठीच काम करत असो. अच्छा, म्हणजे आपण आपला व्यवहार हा किंवा व्यवसाय बँक काय आहे की फेअर वेदर फ्रेंड्स आहे, त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात छत्री देणार, उन्हाळ्यात देणार, तेजी असेल तेव्हा बँक तुम्हाला सगळी मदत करणार, मंदीत अक्षून घेणार. अच्छा, म्हणून हा समन्वय तुम्ही ठेवायला पाहिजे. बँक नसावी असं नाही, कारण बँकेवरचं तुमचं डिपेंडन्स जसं तुमच्या कारखान्याचं वय वाढतंय तशी ती डिपेंडन्सी पर्सेंटेज कमी पाहिजे. आता जर बघितलं तर आता आमच्या कंपनीचं बँकेवर डिपेंडन्स फार कमी, आणि जेवढं आम्ही लोन घेतोय तेवढी आमची दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट. म्हणजे असं बघितलं तर आम्ही
म्हणजे Zero तो एक goal वर काम करतो. तो एक बॅलन्स आपल्याला उद्योगामध्ये तो एक बॅलन्सिंग आपल्याला आणि करता येईल. हे जर केलं तर किती खराब परिस्थिती आली. तर मग अशा अचानक आलेल्या परिस्थितीला आपण नवीन उद्योग, मी आता रिसेंटली मी उद्योग उभा केलेला आहे आणि मला असं एखादं मोठं आर्थिक संकट असेल किंवा एक मार्केटचं जर संकट माझ्यावरती कोसळलं तर मग मी कसं स्टँड राहिलं पाहिजे किंवा माझ्या मनावरती किंवा माझ्या शरीरावरती माझ्या डिपेंडन्सी जे काय असेल त्याच्यासाठी मी कसं सक्षम असलं. एक म्हणजे तुम्ही जे धंद्यातलं भांडवल आहे ओके. ते तुम्ही तुमचे घर बांधायला, फार्म हाऊस करायला, तुम्ही गाड्या घेण्या, इतर खर्चात वापरलं अच्छा. तर तुम्ही सक्सेसफुल होणार. बरोबर. तुम्ही तुमचे जे बँकेचे पैसे आहेत ते तुम्ही व्यवसायातच वापरले, तुम्हाला किती नफा मिळतोय त्यातले तुम्ही किती भांडवल परत बँकेत रिइन्व्हेस्ट करायचं बरोबर. आणि किती तुमच्या उपयोगासाठी आणायचे तुम्ही ठरवलं. हा ताळमेळ नसेल तिथे हे प्रॉब्लेम्स येतात आणि अशा जे काय आपत्तीला सीक होतात, बंद पडतात, लिलाव होतात, जप्ती येते. ते हे डिसिप्लिन पाळत नाही. जे डिसिप्लिन पाळतात ते कधीच फेल झाले नाही. आणि त्यात मग ते छोटेच उद्योग आहेत असं नाही, जे मोठे उद्योगी आपण बघतोय की आता कितीतरी मोठ्या मोठ्या कंपन्या 1,00,000 कोटी, 1,20,000 कोटी, 60,000 कोटी, 50,000 कोटी बँकांचे द्यायचे. एनपीए झाले, त्यांचे आता लिलाव निघाले. म्हणजे मुख्य व्यवसाय सोडून ते बाकीच्या ठिकाणी पैसा डायव्हर्ट केल्यामुळे हे सगळे त्याशिवाय हे होतच नाही. बरोबर. नक्कीच. कधीच होत नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायाला धरून आणखी त्याच्याबरोबर तुमच्या मार्केट कंडिशन्स रोज बदलत असतात. जर जगात एक कॉन्स्टंट चीज असते तर तो चेंज आहे. बरोबर. नक्कीच. नेहमी बदल होत असतात. पण चेंज कधीच बदलत होत नाही. तर तुम्ही त्या बदलाबरोबर तुमच्या ऑपरेशन्स, तुमच्या बरोबर. कारखान्याच्या सिस्टीम्स बसवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त करून चालत नाही, तुमची सगळी कारखान्याची टीम त्याप्रमाणे विचार करत असायला पाहिजे. बरोबर. त्यांनाही ते पटायला पाहिजे की हे जे मॅनेजमेंट निर्णय घेत आहे ते का घेत आहे अच्छा. हे त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. आणि ते जर गेलं तर काही अडचण नाही. अच्छा. असा अनुभव हा तुमच्या गेल्या 60 वर्षात असेल किंवा तुमच्या चढ उतारामध्ये खूप अनुभव हे मोठेच आहेत. बरोबर. हे अनुभव नक्कीच मला आणि माझ्या प्रेक्षकांना नक्कीच द्यायला आवडेल. पण तुम्ही आपण जाता जाता नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांना किंवा जे नवीन उद्योगात आहेत असे काही तुम्ही टिप्स देऊ शकाल काय की जे तुमच्या अनुभवातून थोडक्यामध्ये. आता तर बदल इतके येणार आहेत. म्हणजे गेल्या आपण 5-6 वर्षात बघितलं, डिमॉनिटायझेशन झालं, बरं. जीएसटी आला, इतरही काही बदल आले. नाही. नंतर आता कोविड आला. बरं. आणि कोविड नंतर तर कामाच्या पद्धतीत फार बदल येणार. म्हणजे जे ऑफिस किंवा वर्क जे ऑफिसमध्ये जाऊन करायचं ते काही कन्सेप्ट मी आमच्या उद्योगात ते फरक येणार नाही. इतके खरं जे सॉफ्टवेअर आहे किंवा बरोबर. ऑफिशियली जे टेक्नॉलॉजिकल बेसिस आहे तर वर्क फ्रॉम होम वगैरे हे सगळं कल्चर्स. बरोबर. आमच्या अशातही फार बदल येणार कारण कधीच काही स्टॅटिक नसते. आता आमचं इंजिन ही पॉवर आहे, त्यातून आपण पॉवर निर्माण करतोय आणि त्यामुळं काही आपण यंत्र, पंप आहे, कॉन्क्रीट मिक्सर आहे, जनरेटर आहे, सगळं चालवतो. खरं तर त्यालाही पर्यायी म्हणजे पर्याय हे शोधच पाहिजे. पॉवर डेव्हलपमेंटच्या गोष्टी डेव्हलप करतो. पहिलं आलं इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी नंतर आलं विंड पॉवर, सोलर. हे सगळे आमचे स्पर्धक. नक्कीच. म्हणजे आपल्याला आपल्या उद्योगामध्ये हे स्पर्धक हे निर्माण होत जाणार आणि त्यातून आपण मार्केटमध्ये कसं टिकाऊ करायचं की बाबा आपण असा विचार करणार की बाबा हे सोलर पॉवर कुठे वापरली जाते.
तर ती एरिया सोडून आपल्याला इंजिनचा कुठे उपयोग करता येईल. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपण जाता तर कुठल्याही उद्योगामध्ये जे चेंज, जसं तुम्ही आता म्हणतात की चेंज सगळ्या गोष्टी बदलू शकतात पण चेंज हे कधीच बदलत नाही. बरं, म्हणजे चेंज हे चेंजच असतं. येणार. म्हणजे मी असं ऐकलं होतं की जगातली सगळ्यात कॉन्स्टंट गोष्ट कोणती आहे तर ती चेंज आहे. होय. बरोबर. सगळ्यात जगामध्ये सगळ्याची कॉन्स्टंट गोष्ट कोणती आहे, म्हणजे जी गोष्ट न बदलणारी गोष्ट कुठली आहे तर ती आहे बदल. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या धंद्यात, तुमच्या व्यवसायामध्ये नेहमी बदल करत राहिला पाहिजे. आणि हे बदल नुसतं तुम्ही विचार करून चालत नाही. याच्यासाठी तुमचा सहभाग तुमच्या असोसिएशन बरोबर असायला पाहिजे. म्हणजे तुमचे वर्कर्स, कामगार, ते तर मॅन्युफॅक्चरर्स. तुम्ही आमची आता इंजिनिअरिंग असोसिएशन आहे किंवा आमचं इंडियन डिझेल इंजिन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे. यांच्याशी तुम्ही संपर्कमध्ये सहभागमध्ये असला तर तुम्ही लहान उद्योजक, मोठे उद्योजक, त्याच्यापेक्षा मोठे उद्योजक आणि वेगळ्या वेगळ्या फील्डमधले उद्योजक यांच्याशी तुम्ही संपर्कमध्ये या. म्हणजे नेहमी आपण संपर्क असला पाहिजे, बदल असला पाहिजे. आणखीन अशी कोणती गोष्ट आम्हाला आजमावायला पाहिजे की जे उद्योगाशी निगडीत किंवा पुढे जाण्यासाठी किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा उद्योग मोठा करण्यासाठी अशा काही गोष्टी तुम्ही टिप्स सांगाल का? क्वालिटी, कॉम्प्रोमाइज. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नसलं पाहिजे. सर्व्हिस, नो अच्छा. कॉम्प्रोमाइज. अच्छा, तुमचे स्टाफ आणि वर्कर्सचे डिलिंग्स, नो कॉम्प्रोमाइज. ओके बँकांशी तुमचे व्यवहार, नो कॉम्प्रोमाइज. ओके. हे तुम्ही पाळायलाच पाहिजे. अच्छा, म्हणजे उद्योग एक यशस्वी उद्योग होण्यासाठी या गोष्टी नक्कीच पाहा. आणि तुमचं लक्ष उद्योगातच असायला पाहिजे. उद्योग सोडून लक्ष डायव्हर्ट झालं नाही किंवा आपण एखाद्या यशस्वी मार्गावरती असतो त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच उद्योगांचं लक्ष पुन्हा नको त्या गोष्टींच्याकडे डायव्हर्ट होतं. तिथंच होतोय आणि त्यावेळेस ते उद्योग फेल. अच्छा. आणि खोटी स्पर्धा करायची नाही. अच्छा, स्पर्धा ही आपली आपल्या स्पर्धा सोबत असते. अच्छा. खरं हे सगळे प्रिन्सिपल्स लक्षात ठेवून स्पर्धा करायची. तुम्ही त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज केलं, तुम्ही स्वस्त देण्यासाठी क्वालिटी कॉम्प्रोमाइज केली, लोकांना काढून टाकलं, बँकांना फसवलं, एक वेळा दोन वेळा तुम्ही करा, बरोबर. नंतर तुम्हाला कोण टाकलं. म्हणजे ते म्हणतात ना, देयर इज नो शॉर्टकट टू हार्ड वर्क. एक्झॅक्टली. नो शॉर्टकट टू एनी सक्सेस. ते कुठलीही परिस्थिती असू दे, कुठल्याही कंडिशन्स असू दे, हे प्रिन्सिपल्स जो पाळतोय तो सक्सेसफुल होणार. नक्कीच तुमच्यासारखे उद्योजक आपल्या कोल्हापूर नगरीला लाभलेत आणि ज्याच्यामुळे कोल्हापूर नगरीमध्ये सुद्धा एक तुमचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणून, किंवा त्याच्यामध्ये एक तुमचा नक्कीच आपल्या कोल्हापूर जे काही उद्योजक घडवण्यामध्ये तुमचा नक्कीच वाटा. पण त्याच्याबरोबर आमचे प्रेक्षक सुद्धा किंवा आमचे जे फॉलोअर्स आहेत, आम्ही तुमच्यासारख्या आयकॉन्सला आम्हाला परत 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 आम्हाला ऐकायची इच्छा असते की तुमचे काही टिप्स असतात किंवा तुमचे काही सक्सेस बनण्यासाठी तुम्ही काही गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या असतात, ते आम्हाला परत परत आम्हाला नक्कीच आवडतं. पण आता मी वेळेअभावी इथंच मी थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मी माझ्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला मी हे सांगू शकतो की आपल्या स्टुडिओमध्ये बाबाभाई बसा आज आलेत. मी तर असं म्हणेन की माझ्यासाठी सुद्धा एक तुम्ही आज माझ्या छोट्या उद्योगाला तुम्ही एक आयकॉन म्हणून मी तुम्हाला संबोधित करेन आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्या स्टुडिओला तुम्ही असंच भेट द्या. जरूर, मला आनंद होईल. आम्ही जे अनुभवात शिकलोय बरोबर, ते आम्हाला कोणीतरी शिकवलं. नक्कीच. आपण स्वतःहून सगळं अनुभव घेऊन जर काम करायचं म्हटलं तर ते होत नाही. आपल्याला आपले सहकारी आहेत, आपले व्यापारी मित्र आहेत, कारखानदार आहेत, हे सगळे आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्याच उद्योगामध्ये आम्हाला शिकण्यापेक्षा तुमच्यासारख्या उद्योगांचे काही टिप्स सुद्धा किंवा काही हिंट सुद्धा आपल्याला उद्योगामध्ये आपल्याला प्रेरणा आम्हालाही प्रत्येकाकडून शिकायला मिळतं. नक्कीच नक्कीच. तर त्याच्यासाठी आपण म्हणतोय की डोळे आणि कान हे तुमच्या शरीराचे व्हेंटिलेटर्स आहेत, तुमच्या उद्योगाचे व्हेंटिलेटर. तुम्ही ते कायम उघडे ठेवायला पाहिजे, तुम्ही कायम सजग असायला पाहिजे की काय चाललंय, काय चेंजेस एवढं काय होणार. आणि हे तुम्हाला सगळंच आकलन होत नाही, तर याच्यासाठी तुम्ही कायम तुमच्या असोसिएशन्समध्ये, रोटरीमध्ये,
इंजिनिअरिंग असोसिएशन मध्ये, तुमच्या व्यवसायाच्या असोसिएशन्समध्ये ह्यात कायम भाग घेत राहायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला इतर लोक काय करतात, इतर व्यवसायात काय चाललेलं आहे याचं तुम्हाला नॉलेज मिळतं, आकलन मिळतं आणि त्यातूनच आपण सुधारणा करत जायचं. नक्कीच खूप तुमच्याकडे ऐकण्यासारख्या खूपशा गोष्टी आहेत, पण वेळेभावी मी इथेच मी थांबू इच्छितो. तर मला पुन्हा एकदा तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये यावं आणि पुन्हा सविस्तर ह्याच गोष्टी आपण एपिसोडमधून कंटिन्यू करावं असे मी तुम्हाला विनंती करून मी इथे थांबण्याचे तुमच्याकडे तुमचे आभार मानतो की मला संधी दिली. एक आणखीन जेवढ्या वेळा तुम्ही बोलवलं त्यावेळेस तितक्या वेळेस मी येईल. नक्की. कारण जे आम्हाला अनुभव मिळाले ते दुसऱ्यांच्या बरोबरच मिळाले, कारण ते शेअर करूनच आपण प्रगती करतो. तर मला आनंद आहे, तुम्ही केव्हाही. मी माझ्या प्रेक्षक वर्गांना मी नक्की पुन्हा एकदा सांगू इच्छितो की असेच आपले नक्कीच सक्सेस स्टोरी आपण बनवत राहू, ज्या गोष्टीतून आपल्याला काही नवीन गोष्टी शिकण्याच्या पलीकडे अनुभवातून आपण पुढे जाऊन नक्कीच आपल्या अशा सक्सेस स्टोरी आम्ही बिझनेस आयकॉन्स आपल्या समोर आणत राहू. आभार आहे. थँक्यू. Campus canteen lecture hall, सब updated on my wall. Tracking music पहला प्यार, सब कितना मस्त है यार. First club outing, first night party, must है life, just be a bit naughty. Yeah. Sheena, Meena, so hardy. Yeah. Whoa, I'm so naughty. Yeah. Whoa, I'm so naughty. 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 वो मुझे अपना स्टेटस पता करना है, HIV स्टेटस. अपना स्टेटस जानने के लिए करीब के सरकारी अस्पताल के जांच केंद्र में अपना HIV टेस्ट करवाइए. ये जांच और सलाह मुफ्त और गोपनीय है. Life may no fear when all doubts are clear.